एका महिन्यात ठाकरेंना दोन धक्के. शिंदे बाहुबलीच. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न वारंवार विचारला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नेमकं काय सुरू आहे? कारण गेल्या काही आठवड्यांमध्ये घडलेल्या घटनांकडे पाहिलं तर पक्षाला एकामागून एक मोठे धक्के बसताना दिसतायत. या महिन्याच्या सुरुवातीलाच ठाकरे गटातील 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या घटनेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पण त्यानंतर अवघ्या काही दिवसातच आणखीन एक मोठी घटना घडली. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी बनलेले सचिन अहिर यांनीही आता ठाकरे गटाला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आणि विशेष म्हणजे हा केवळ पक्षप्रवेश नव्हता. प्रवेशानंतर काही तासातच महायुतीने त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी जाहीर केली. म्हणजेच हा प्रवेश केवळ संख्या वाढवण्यासाठी नव्हे, तर राजकीय संदेश देण्यासाठी असल्याचं स्पष्ट दिसतंय. आज आपण समजून घेणार आहोत की सचिन अहिर यांनी हा निर्णय का घेतला, महायुतीने त्यांना एवढं महत्त्व का दिलं आणि या सर्व घडामोडींचा उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो. सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी कामगार चळवळीतून नेतृत्वाची सुरुवात केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते मुंबईतील प्रभावी चेहरा बनले. 3 वेळा आमदार, राज्यमंत्री अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे. 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्ष संघटनेत महत्वाची भूमिका निभावली आहे. विधान परिषदेवर संधी मिळाली आणि मुंबईतील संघटनात्मक कामाची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. म्हणूनच त्यांचा हा निर्णय केवळ एका नेत्याचं पक्षांतर म्हणून पाहता येणार नाही. यामागे अनेक राजकीय गणित असल्याची चर्चा आहे. पाहिलं म्हणजे त्यांचं स्वतःचं राजकीय भवितव्य. त्यांना विधान परिषदेचा कार्यकाळ 2028 पर्यंत आहे. मात्र त्यांनी पूर्वी प्रतिनिधित्व केलेला वरळी मतदारसंघ आता आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे. त्यामुळे भविष्यात त्या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी होतीये. याशिवाय महाविकास आघाडीची सध्याची ताकद पाहता पुन्हा विधान परिषदेवर निवडून येणंही सोपं राहणार नव्हतं. अशा परिस्थितीत सत्तेत असलेल्या महायुतीत जाणं हा त्यांच्या दृष्टीने राजकीयदृष्ट्या सुरक्षित पर्याय ठरू शकतो. दुसरं आणि अधिक महत्त्वाचं कारण म्हणजे महायुती रणनीती. 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी केवळ आपला गट मजबूत करण्यावर भर दिला नाही, तर विरोधी पक्षातील प्रभावी नेत्यांना आपल्या गटात आणण्याची रणनीती सातत्याने राबवली. त्यामुळे प्रत्येक पक्षप्रवेशासोबत दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे शिंदे गटाची ताकद वाढते आणि दुसरी म्हणजे विरोधी पक्षाचं मनोबल खच्ची होतं. सचिन अहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी देणं हे यांचं रणनीतीचा भाग असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक मानत आहेत. विशेष म्हणजे या पदासाठी शिंदे गटातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं चर्चेत होती. तरीही संधी मिळाली ती नुकतीच पक्षात आलेल्या सचिन अहिर यांना. यातून महायुतीने स्पष्ट संदेश दिला आहे की पक्षात येणाऱ्या प्रभावी नेत्यांना तात्काळ राजकीय सन्मान आणि जबाबदारी दिली जाईल. आता प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर उभा राहतो. या महिन्यात आधी 6 खासदार गेले. आता विधान परिषदेतील महत्वाचे सदस्य आणि मुंबईतील प्रभावी नेता सचिन अहिर यांनी देखील साथ सोडली. त्यामुळे विरोधकांकडून असा दावा केला जात आहे की ठाकरे गटातील अस्वस्थता अजूनही संपलेली नाही. मात्र ठाकरे गटाकडून या दाव्यांना फेटाळण्यात येत असून पक्ष अधिक मजबूतपणे उभा राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. खरं चित्र आहे की हे आगामी मुंबई उत्तर महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल. पण सध्या तरी एक गोष्ट नक्की आहे, या महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला बसलेले धक्के हे केवळ व्यक्ती बदलल्याची घटना नाही, तर महाराष्ट्रातील विरोधी राजकारणाचं समीकरण बदलण्याचा प्रयत्न म्हणूनही त्याकडे पाहिलं जात आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.